कथा कासवांच्या बाबांची आणि त्यांच्या गावाची. काही गावं, काही शहरं जगाच्या नकाशावर आपली ओळख उमटवतात. का तर तिथली एक ओळख त्या शहराला किंवा गावाला खूप मोठं करते. पण कसं? कर्तृत्ववान व्यक्ती एखाद्या ठिकाणाला त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर उज्ज्वल कीर्ती बहाल करतात. ही कथा ही अशाच एका व्यक्तीची आहे, ज्याने त्याच्या गावाची कीर्ती जगात पसरवली. गाव वेळास. 20-22 वर्षापूर्वी कोकणातील या गावाला फार कुणी येत जात नसे. निसर्गाने भरभरून दिलेलं हे पश्चिम किनाऱ्यावरचं गाव कदाचित कुणाची तरी आतुरतेने वाट पाहत होतं. नियतीने या गावाची आणि त्या व्यक्तीची गाठ बांधली होती. एक 20-25 वर्षांचा कोकणस्थ तरुण मुंबईच्या धकाधकीच्या जगण्याला कंटाळून गावाची वाट धरतो. निवडतो सुशेगात जीवन. निर्णय कठीण, पण तरीही जिद्दीने प्रयत्न करत घेतलेला निर्णय योग्य ठरवतो. आणि आपल्या नावासोबतच वेळास या आपल्या गावाचं नाव जगात पोहोचवतो. आणि अर्थात त्यांचं नाव आहे मोहन दत्तात्रय उपाध्ये. नमस्कार, माझं नाव मोहन दत्तात्रय उपाध्ये आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या वेळास या गावामध्ये राहतो. राईट. माझं जन्म शिक्षण हे मुंबईला चेंबूर इथे झालं. मुंबईला कंटाळून मी 2000 साली मुंबई सोडली आणि मग माझ्या गावात शेतीवाडी करायची आणि इथेच राहायचं असं मी ठरवलं होतं. कासवांचं गाव वेळास हे बिरुद मिळवण्यासाठी 20 वर्षांपूर्वी वेळासला भेटला मोहन. आणि मोहनला भेटली कासवं. कोकणातील गावं तशी स्वयंपूर्ण, उद्योगी माणसाला ती जगवतात. मोहन गावी परतल्यानंतर गुरवासरांचं करण्यापासून ते स्वतःची परसबाग सांभाळत लहान सहान उद्योग करत होता. मी त्यावेळेला माझी गुरं होती, दुधाचा व्यवसाय होता. मग दुधाचा व्यवसाय सुरू केला. मग कॉलेजला जात असताना दूध पोचवायचं, कॉलेजला शिकवायचं, घरी यायचं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी मुलांच्या ट्युशन, मग परत संध्याकाळचं दूध काढून पोचवायचं, रात्री किनाऱ्यावरती जायचं, पहाटे उठून यायचं, पुन्हा तो दिवसाचा गाडा सुरू व्हायचा. मी लोकांच्या गोठ्यांमध्ये जाऊन त्यांच्या गुरांना, बकऱ्यांना हात लाव किंवा तेच काम लहानपणापासून करायचो. किंवा जेव्हा आमच्याकडे गुरं नव्हती मी लहान असताना, त्यावेळेला पुढच्या बाजूला एक घर आहे दरीपकर म्हणून, मी त्यांची गुरं हौशीने चरवायला न्यायचो. तर गावातल्या लोकांनाही माहिती होतं की याला प्राण्यांची आवड आहे. त्याच दरम्यान वन विभागाकडून कासवांच्या अधिवासाची सर्वेक्षणं रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर होत होती. तशी ती वेळासला सुद्धा झाली. त्या प्रसंगी काही अधिकाऱ्यांनी गावात चौकशी केली की आम्हाला इथे काम करण्यासाठी एका सुशिक्षित तरुणाची गरज आहे. वेळास गावातील प्रत्येकाकडून मोहनचं नाव सुचवण्यात आलं. इकडे मोहनला समुद्रात कासवं असतात हे सुद्धा माहीत नव्हतं. पण भगवंताच्या दशावतारातील दुसरा अवतार हा कुर्मा अवतार आहे. आणि योगायोग म्हणजे त्या कासवांची ओळख बनणारा मोहन म्हणजेच विष्णू. नक्कीच हे सगळं पूर्वलिखित होतं. कासवांची ओळख होताच मोहन उपाध्ये यांनी त्यांच्या संवर्धनाची गरज समजून घेतली आणि कासवांशी निगडीत संपूर्ण साखळीचा अभ्यास मनापासून केला. या कामी त्यांनी भाऊ काटडरे यांना आपला गुरु मानून त्यांच्याकडून संपूर्ण कामाचा आढावा घेतला. त्यांच्या ज्ञानाचा कित्ता गिरवला आणि कासवांशी त्यांची गट्टी जमली. आपण म्हणतो ना की गुरु चांगला असावा, तर मला गुरुस्थानी 2 माणसं लाभली. एक भाऊ काटदरे आणि दुसरे गोपीनाथ महाडिक, जे आत्ता 86 वर्षाचे आहेत. ते 4थीत असताना शाळेत जात असताना ते अंडी वगैरे चोरायचे. म्हणजे ते गंमत सांगायचे की मी शाळेत, त्यावेळेला बानकोटला शाळा होती, जाताना मी अंडी मिळाली तर बनियांमध्ये ती बांधून ठेवून द्यायची. शाळा कधी सुट्टे वाट बघायची, येताना घेऊन यायचो. त्यांना कासव समुद्रावरती कधी बाहेर येईल का ह्याचं ज्ञान खूप चांगलं होतं. आणि मी त्यांच्या हाताखाली पेट्रोलिंगला बीचवरती सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 वर्षात साधं कासवांचं दर्शन दुर्लभ होतं. तिथं कासव समुद्रातून कोणत्या क्षणी बाहेर येईल हे सांगण्यापर्यंत मोहन सर पोहोचले होते. जगात तशा 7 प्रजातीची समुद्री कासवं आहेत. पैकी भारतीय उपखंडामध्ये 5 जाती आढळतात आपल्याला. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे किनारपट्टीवरती अंडी घालायला जी येते ही जगातल्या 7 समुद्री कासवांमधली सगळ्यात छोटी जात आहे.
तिचं नाव ऑलिव्ह रिडले असं आहे. म्हणजे ऑलिव्ह कलर तिचा असतो, तिच्या नावामुळेच म्हणजे रंगामुळेच खरं तर तिला ते नाव मिळालेलं आहे. सिंधुदुर्गमध्ये ग्रीन सी टर्टलची नेस्ट मिळायला लागली. कमी अधिक प्रमाणात आहेत, म्हणजे 2-3 मिळतात, पण आजपर्यंत इतिहासात आपल्याकडे असं होतं की फक्त एकच प्रजात आपल्याकडे अंडी घालायला येते. पण भारतीय उपखंडांमध्ये 5 मिळतात असं ऐकून होतं आपल्याला, पण दुसरी प्रजाती आपल्याकडे किनारपट्टीला सिंधुदुर्गमध्ये अंडी घालायला येते हेही कळलं. गावातील प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन पर्यटनाची पूर्ण कल्पना दिली, त्यातील रोजगार संधी सांगितल्या. पण या सगळ्यात गावाच्या मूळ स्वरूपात कोणताही अनावश्यक बदल न करता होमस्टे, पारंपरिक जेवण गावातल्या घराघरातून द्यायला सुरुवात केली. सोबत स्थानिक स्वराज्य संस्था, वेळासची ग्रामपंचायत यांनाही घेतलं आणि वेळास गावाला एक नवी ओळख दिली. म्हणजे माझ्याकडे माझा होमस्टे असल्यामुळे माझ्याकडे एक कुटुंब आलं होतं राहायला आणि ते खूप चांगले ज्योतिषी आहेत. आणि गप्पा मारताना त्यांनी जसं तुम्ही मला माहिती विचारलीत की मग तू पूर्वी काय करत होतास काय नाही, तर मी त्यांना सगळं हे सांगितलं. आणि मग तिथे त्यांनी त्यांची काही गणितं मांडली आणि त्यांनी मला सांगायला सुरुवात केलं की हे तू ठरवलेलं नाही आहेस, तुला ह्या कामासाठी जन्माला घातलं आणि इथे आणलेलं आहे. आणि मग त्यांनी मला जे चक्र सगळं सांगितलं की तिथे कुठेतरी मलाही असं झालं की नाही, थोडा विचार मीही करायला हवा आहे, कारण मी कधी विचार केला नाही. आणि ते गणित असं होतं की ते म्हणाले तू विचार कर, तू मुंबईत राहिला होतास, लॅविश लाईफ होतं, ग्रॅज्युएशन झालं, तू मुंबई सोडली, तू इथे आलास, म्हणजे अख्ख्या किनारपट्टीच्या गावांमध्ये तुझं गाव हे वेळासच असावं. सह्याद्री निसर्ग मित्र संस्था अख्ख्या कोकणात काम करते, त्यांना वेळासमध्येच आल्यानंतर इथे कासव अंडी घालतात हे कळावं, त्यांनी ह्या कामाची इथे सुरुवात करावी. आणि त्याच्यानंतर गावात विचारल्यानंतर त्यांनी तुझं नाव सांगावं आणि मग तू ह्या कामामध्ये यावं. म्हणजे इथपर्यंत म्हणाले हे सगळं ठीक होतं, पण ह्या सगळ्या गोष्टींबरोबर ज्या माणसाला हे काम करायला निवडलं, म्हणजे आपण म्हणतो की समुद्री कासव हे विष्णूचा दुसरा अवतार म्हणजे कुर्मावतार आहे. राईट. आणि ज्या माणसाला हे काम करायला निवडलं त्या माणसाचं नावही मोहन असावं, तोही विष्णूचाच अवतार होता म्हणजे कृष्ण. वेळासला कासवांच्या संवर्धनाचं काम करताना महासागरांची जैवविविधता आणि मानवी जीवन यांचा थेट संबंध आहे. निसर्गाच्या इतर घटकांप्रमाणे महासागर किती महत्त्वाचे आहेत हे जगाला पटवून देणं किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली भारतीय उपखंडातील ऑलिव्ह रिडले नामक कासवांची जात या साखळीत नक्की कुठे आहे आणि तिचं महत्त्व काय हे सक्षमपणे जगाला दाखवून दिलं आणि वेळास कासव महोत्सव सगळीकडे लोकप्रिय झाला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एक प्राणी जगला पाहिजे ह्या उद्देशाने फक्त ह्या कामाला खरं तर सुरुवात केली होती. आणि पर्यटकांना त्यांची जबाबदारी काय हे समजावून देण्यासाठी म्हणून खरं तर हा एक कासव महोत्सव सुरू झाला. त्याचबरोबर गावातल्या लोकांना उदरनिर्वाह मिळावा याच्यासाठी सुद्धा हा कासव महोत्सव सुरू झाला. आणि तिथे काहीच कल्पना नव्हती की कुठेतरी हेच माझं उत्पन्नाचं एक साधनसुद्धा होईल किंवा ह्याच कामामुळे मला कुठेतरी एखादी चांगली नोकरीसुद्धा मिळेल आणि मी काम करू शकतो. जसं मी आत्ता गेली 8 वर्ष मॅनग्रोव्ह फाउंडेशन मॅनग्रोव्ह सेलमध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम करतोय. कासवांच्या संवर्धनात किमान 20 वर्ष कार्यरत असणाऱ्या मोहन सरांनी आज कासवांसोबतच इतर नैसर्गिक घटकांसाठी सुद्धा काम सुरू केलं आहे. कांदळवनावर ते स्वतः काम करतात. दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि मुख्य म्हणजे किनारपट्टीवरील शाश्वत जंगलांचं पुनर्वसन करण्यासाठी ते आत्ता एक नवीन प्रकल्प राबवतात. जेव्हा आपण मनापासून एखाद्या गोष्टीत समरस होऊन ती गोष्ट करतो ना, त्यावेळी ती गोष्टच आपली ओळख बनते. मोहन सर आणि कासवांचं नातं इतकं घट्ट आहे की आज ते कासवांचे बाबा म्हणून ओळखले जातात. ह्या एका कासवामुळे ओळख मिळाली. राईट. कासव मित्र हे नाव मागे जोडलं गेलं किंवा आता गेली काही वर्ष काही पत्रकार मित्रांनी नाव दिलंय कासवांचे बाबा म्हणून, कारण मला कासव येतं हे कळतं म्हणून. पण ही एक वेगळी ओळख असताना नुसतं कासव असं नाहीये, म्हणजे तो एक म्हणतो तसं की माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण त्याचबरोबर मी आता वनविभागाचा तालुका मित्र आहे. सो तालुक्यामध्ये कुठेही रेस्क्यू ऑपरेशन्स असतील तर मग ते साप असतील, मगरी असतील तर ते रेस्क्यू करायला जातो. गावामध्ये कुठलेही पक्षी जखमी स्वरूपात मिळाले किंवा एखाद्याला उडता येत नाही आहे, एखादं घरटं पडलं त्यातनं पिल्लं पडली तर त्यांना रेस्क्यू करणं, त्यांना त्यांची देखभाल करून त्यांना सोडणं हे काम करतो. समुद्री कासव हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. कारण कुठेही कदाचित मुंबईत राहिलो असतो तर कोणी ओळखलंसुद्धा नसतं, पण गावाला राहायला आल्यानंतर ह्या समुद्री कासवाचं काम करायला मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी नावारूपाला आणलं.
त्याच्यामुळे जीवनाला जितकं महत्त्व आपण देतो तितकं आमच्या आयुष्यामध्ये ह्या कासवाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे निसर्गामध्ये जितकं हे कासव महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी, तितकंच माझ्या आयुष्यात हे समुद्री कासव महत्त्वाचं आहे. म्हणजे जर असं म्हणायला काहीच हरकत नाही की कासव नसेल तर कदाचित आमच्यासारखा माणूसही कदाचित नसेल, इतकं महत्त्व ह्या कासवाला आमच्या लेखी ह्या आयुष्यामध्ये आहे. सुरुवातीला ज्यावेळेला काम सुरू केलं त्यावेळेला गुहागरचाच एक किनारा म्हटला तर अजूनही आठवतं की तेव्हा त्या किनाऱ्यावरती पहिलं एक घरटं आम्हाला झालेलं दिसलं. मादी समोरच होती आणि चिपळूणहून जाळी आणून तिथे जाळी संरक्षित उभी करून त्याच्यामध्ये ते घरटं आपण नैसर्गिकच ठेवलेलं होतं. तिथपासून सुरू करता आज 2022-23मध्ये गुहागरच्या किनाऱ्यावरती 300 घरटी होत आहेत. तसंच गावखडीसारखा एक किनारा जिथे 20, 22, 25 घरटी व्हायची तिथे आता 146पर्यंत घरटी झाली. मग दाभोळ असेल, कोळथरे असेल, असे अनेक किनारे आहेत जिथे घरट्यांची संख्या वाढायला लागली. आंजर्ले त्याच्यापैकीच एक आहे. आणि जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा 14 किनाऱ्यांवरती हे काम सुरू होतं आणि आत्ताच्या तारखेला आपल्याकडे 18 किनारे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिथे हे समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचं काम सुरू आहे. सगळ्यात पहिल्यांदी प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांचे, तिथल्या ग्रामपंचायतीचे मनापासून आभार. गुहागरमध्ये तर तोडणकर काका होते की जे वन मॅन शो म्हणायला हरकत नाही, ते स्वतः हे सगळं काम करत होते. कारण 6 किलोमीटरचा किनारा एका माणसाने फिरून ते काम करणं शक्य नाही आहे, कारण वाळूमध्ये चालताना आपली प्रचंड एनर्जी वाया जाते. पण अनेक वर्ष त्यांनी ही मेहनत केली, कासवाची अंडी गोळा केली, पिल्लं सोडली आणि आज त्याचंच एक फळ गुहागरमध्ये आपल्याला बघायला मिळतं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. त्याचबरोबर वनविभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी असतील, सह्याद्री निसर्ग मित्रचे अध्यक्ष, त्याचे सदस्य असतील की ज्या लोकांनी खंबीरपणे पाठीशी उभं राहून आमच्यासारख्या माणसाला आज इथपर्यंत आणलं की ज्याच्यामुळे आज कासवाचं थोडंसं काम चांगल्या पद्धतीने अजून कसं करता येईल ते सांगता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिष्ठान, त्यातले कर्मचारी, अधिकारी वर्ग की ज्यांनी ह्या सगळ्या कामाला जी काही लागेल ती मदत करायला तयारी दाखवली, ते काम केलं. आणि अर्थातच आपलं सरकार की ज्या गव्हर्नमेंटनी जे काही उपक्रम आपण संशोधनात्मक त्यांना सुचवले त्याच्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला आणि ते काम आपलं जगासमोर आणायला सुद्धा मदत केली. आज जर का आपण पाहिलं तर निसर्गातील विविध घटकांबद्दल प्रत्येकाला सहानुभूती असते, पण त्यातील काही जणच त्या घटकांच्या रक्षणासाठी पुढे सरसावतात. मोहन दत्तात्रय उपाध्ये हे त्यापैकीच एक आहे, ज्यांनी सागरी कासवांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आणि कासवांना सर्वस्व मानलं. त्यांच्या कार्यक्षेत्रात आज ते सह्याद्रीसारखे भक्कम आणि अचलपणे उभे आहेत. असंख्य अडचणींवर मात करून त्यांनी समाज मनाला बदलायला भाग पाडलं आणि इथून पुढेही त्यांच्या कार्याचा हा प्रवास निरंतर चालत राहील, कारण त्यांनी त्यांच्या मागे एक विचार रुजवलाय. बोलत न बसता कृती करायची, बाकी आपोआप होतं. तर ही कथा होती कासवांची आणि त्यांच्या बाबांची.